आणखीन बापू. अरे गपकी काय लावलं रे? कधी घेणार तुला सांगितलं नाही एकदा घेऊ म्हणून. हा घेणार बोलताय की तुम्ही. शाळा चालू व्हायच्या अगोदरपासून बोलताय, पण घेताय कुठं? सगळी पोर शाळेत चालली की आता बापू. अरे मग तू पण जा की. का नवीन कपडे नसली म्हणून काय शाळेत जायचं नाही का? बापू किती महाग लागायला लावणार आहे हो. महाग लागून भेटलेल्या गोष्टीबद्दल प्रेम नाही राहत अशी आई सांगते. आणि बापू सगळी पोरं नवीन कपडे घालून येते ती, आणि मी अशी जुनी पाणी घालून जाऊ आहे. बरं घातली पण असती, पण ती घालायच्या लायकीची पण नाही राहिली, म्हणून म्हणतोय घ्या. अरे गरिबी काय आहे ही फाटकी कपडे घातल्याशिवाय कळत नाही. हे तुमचं काय आहे? तुम्ही सांग घेणार आहे का नाही? अरे घेऊ म्हटलंय ना. तुम्ही घेताय का नाही? आता घेऊ का एक? काय झालं ती आपल्या एकाची भांडणं रस्त्यात? अहो भाऊ ही असंच आपलं काहीतरी. हे काम होतं तुमच्याकडे. बोला की भाऊ. गावची पाण्याची पाईपलाईन फुटली, घ्या की तेवढं करून. आणा की विट्यावरून तेवढ्या पाईपा, घ्या की करून तेवढं काम. अहो भाऊ ती ग्रामपंचायतीचं काम पण ही पण काम कसं काय जुळायचं भाऊ? द्यायला लागतो की 100-200 तुम्हाला. बरं ठीक आहे, पण जोडीला एक माणूस द्या बरं का. देतो करून घ्या पण आज. हो चालते. घ्या करून तेवढं आज बरं का. बरं किशा जातो शाळेत. आता हे काम झालं का नाही मग तुला कापड आणू आपण. हां बापू नक्की ना? हो नक्की. हां जा चल का मी. हां. लगा संभेच्या आंबाला का तोडच नाही. फक्त पाडाला आंबा लागला तरी अजून उतरव ना. आमच्यासाठी ठेवलेत का काय माहित. लगा मोठा कुठं दिसतोय बर मोठा. शाळेला जोत्या बॉलला पप्या आंबा आणायला गेले. कुठल्या आंब्याला गेले काय माहिती, ते सगळे आंब्याची झाड आहेत. लगा मोठा आंबा कुठं दिसना झाला. हुडाकतो कुठं आहे. याच आंब्यावर वाटतं जावा तिथे. चायला त्याच मच्छा घेत. ए अरे कोण आहे रे आंब्यावर? होय त्या ग बापानं आंबा लावलाय काय? आई घाल्या उतर घाली. आई घातली मेलो आता. संभ्याला वाटतं उतराय पाहिजे आईच्या गावात. हे उतरतो. अरे आई घाल्या उतरतो का? ए किशा बाबा तो आज लागा माझी फटली गेली पाकी. बघू. ए अरे भावा तू चेष्टा करत होती रे. आता बापाला शिकव चेष्टा कशी करायची. अरे पण शाळेत जायचे आंब्यावर काय करतोय? ए वर काय आंबा आहे. हा मग आंबाच काढला. तोच आंबा घेतो तू कशाला? तो आंबा आपल्याला दुपार सुट्टी खायला घेतोय रे. अरे ते सगळं खरं आहे, हा पण नुसतं शर्टच घातलेस की पॅन्ट कुठे? काय शाळेत जाताना घालणार आहे वय? अरे भावा पॅन्टीचा भाग चौथा झालाय. आता 2 पायाची पॅन्ट 4 पायाची झाल्या. फादरने ह्यावेळी फक्त शर्ट घेतलाय. पॅन्टीचं बघू परत म्हणलंय. मी बी काय बोललो नाही रे. तेवढं जीन्स पॅन्ट घालून पूर्ण पुढे शायनिंग मार येते का नाही हा? अरे डोक्याच्या शायनिंग माराय म्हणते. हा बघ नुसतं शर्ट जरी घातलं तरी मास्तर बॉम्ब घालणार आहे पॅन्ट कुठे, आणि नुसती पॅन्ट जरी घातली तरी मास्तर बॉम्ब घालणार आहे शर्ट कुठे. असं पण तसं पण तुला बोललं खायचंच आहे ना. लगा बरोबर आहे की तुझं. मला तूच सांग काय. एक काम कर, हां राव ती शर्ट घालायचं. ए अरे म्हणजे माझ्यासारखं कपडे घाल रे. हां मग सर काय बोलत बी नाही, आणि काय बोललं तर सांगायचं कपडे नाही घेतली अजून. लागा तू एकदम बरोबर आहे तुझं. तसंच करतो. हां. आता एक काम करतो. ते आता निघला एकच आंबा, परत झाडावर जातो. मला खालनं सांग दुसरा कुठं आहे. आता एक तो मला झाला. तुला नको का? पाहिजे का नको? दोघांना नको सुट्टीत एक पुरेल का? होय हां, जा जा. दे इकडं. राहू दे की. ए आहे का लिया खातील तू. अरे दे की इकडे का 2-2 घेऊन जाणार रे. खाल्ला तर बघ. आण जा. जाऊ ना तुम्हाला खाल्लं सांग. ए हां. काय का नाही? आण जा. अरे कोण आहे तिकडे आंब्याकडं? काय का तुझं पोळे? अरे इकडे अरे येऊ दे की. अरे पळी केला का? अगं मुंबईला जाणार होतीस की 10वीला? तूच आम्हाला मागल्या वर्षी म्हणलेलीस की मी 10वीत मुंबईला जाणार आहे म्हणून. अगं आता 9वीपर्यंत इथं शिक्षण झालंय. आता 1 वर्षभर राहिलं. पप्पा म्हणले इथंच काढ, त्यानंतर मुंबईला जा. भारी आहे ग बाया तुझं, नाहीतर आमचं बघ. आपलं काय माहिती आहे ते तुला नाही समजणार असतो ते. अगदी घ्या पण ही कोमी 10वीला मुंबईला जाणार होती ना. 9वीत नुसता धिंगाणा घातलेला की मुंबईला जाणार अजून इथंच गंजत पडले वे. राजा मुंबईला आवडली नसेल हिचं तोंड बघितलं का माकडा.
कसून पप्पे आले. आता बघ मी काय करतो ते गेलंच काय बाटल्या. अरे कोण आला रे कोण आला, 9वीत पासून 10वीत माझा पोरगा आला. अरे कोण आला रे कोण आला, 9वीत पासून 10वीत माझ्याचा पोरगा आला. ए तुझ्या आईला तुझ्या आई घाली मस्ती आली रे तुला हा? शाळेच्या पहिल्या दिवशी मार खायचा का माझा? देऊ का एक तडा का? शाळेचा पहिला दिवस असेल तुझा. शाळा चालू होऊन 3 दिवस झाली. उगा येते मसाल्याच्या मागणं, काय माहित नसते काय नसते. यायच्या लय मस्ती आल्या काय कसा काय शिक्षा कमी झाली. बापाला काय त्या बापाच मागून चिडू तर सारखं सारखं असा दिन नाही. गंजलेला शाहरुख खान, तू 9 मध्ये बोललो. हां घेतलं त्याच्या बापाचं नाव का? तुझा आणि त्याचा बाप का एकच आहे. हां आणखी चिडवणार. अरे कोण आला रे कोण आला, 9वीत पासून 10वीत माझ्या पोरगा आला. कोण आला रे कोण आला, 9वीत पासून 10वीत माझ्या पोरगा आला. आणि त्याला लय मस्ती आलं आणि त्याला काय हे किशा किशा आईला कोण म्हणायची? ही सरपंचाची पोरगी आहे. आधी इंग्लिश मिडियमला होते, आता आपल्या शाळेचा पट कमी व्हायला लागलाय म्हणून तिला इकडे टाकले. बास खडके आहे आल्यांना. हे किशा चल हे यार चल की हे सरा गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग म्हणायला एवढा वेळ लागतो का? बसा खाली. सर आठवू का? ही वेळ आहे का शाळेत यायची? चल ये बस तिथं पाठीमाग. हा अरे वा, दिवसेंदिवस आपली वर्गाची संख्या वाढायला लागली. पण ते तुम्हाला सांगितलं होतं का नाही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा. अरे कोण कुठं मामाच्या गावाला गेले, कोण आत्तीच्या गावाला गेले, त्यांना लवकर यायला सांगितलं का नाही? हो काय हो. हा मग केव्हा म्हणणार तू? हा बरं ठीक आहे. काल आपण जगदीश खेबोडकरांची कविता शिकवली होती का? आकाशी झेप घेरे पाकरा, बरोबर का? हा आता आपण थोडी त्याच्यावर उजळणी घेऊया. काल काय शिकवलेलं काय डोक्यात घुसलंय का? पोरा घुसलंय का नाही? हा तर आता मी रिकाम्या जागा विचारतो त्या कवितेतल्या. आकाशी झेप घेरे पाकरा, टिंबा टिंबा. कोण सांगतंय? हा कोण सांगते रे? अरे एकाचा बी हात वर नाही. अरे काय काल शिकवलेलं काय लक्षात आहे का नाही? सर हा सांग उठ. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडीनी सोन्याचा पिंजरा. अरे वा, अरे बरोबर उत्तर सांगितले की. अरे टाळ्या तर वाजवा की. अरे तू काल नव्हता ना शाळेत? हो सर. आणि मग तो बरोबर उत्तर दिलं गेला का? अहो सर मी शाळेत येत नव्हतो, पण खरी शाळा तर 4 भिंतीच्या बाहेरच आहे ना. बस खाली. छान छान छान. अरे शिकणाऱ्याला शिकावं लागतं आणि तो स्वतः शिकतो, याचं उत्तम उदाहरण दिलंच बघ तू. पण शाळेचे कपडे कुठं आहेत तुझे? हा अरे शाळा किती दिवस झालं चालू होऊन? अहो सर ते ही मुलं बघ शाळेच्या ड्रेसमध्ये कशी दिसते ती, आणि तू कसा वेगळा दिसतोय गधड्या. तुला काय डोक्याची बाजू आहे का नाही? उद्याच्या उद्या शाळेचा ड्रेस घालून यायचं काय? आणि जर उद्या शाळेचा ड्रेस नसल तर बाहेर काढणार. पाटील काय? बरं चला वही काढा वरती.
ए यार तुला काय वेगळं सांगतोय का? हा, तुला वेगळं सांगायचंय का? तुझ्या काय डोक्यात घुसतंय का नाही? हो सर. चला आज आपण हीच कविता डबल शिकायची. काय काय झालं एवढे प्रश्नांची उत्तर देऊन? शेवटी निघालेच की. शिकवताना लक्ष ही शाळेत द्यायचं. आणि माझा एक सांगतोय, माझा नियम म्हणजे नियम असतोय. हा, ऑन दी रेकॉर्ड बोलतोय मी. काय ऑन दी रेकॉर्ड? नियम म्हणजे नियम. हा हिला त्या मास्तरच्या ला का आपल्या किसून शाळेतनं जाता कसलं भारी उत्तर दिलं. त्याचं त्याला काय नाही मला काय ना कपडं घातलं नाही ती म्हणून काय याला बोलला. असा नाही र तू एकटा तर खाऊ दे मग धावतो त्याला. किस्या ती नवं घेऊन टाकी शाळेची कापडं म्हणजे कसं एकदम थाट्टा जायचं मास्तर पडणं. हा अरे मी काय बोलत नाही बापूला. लागा रोज सकाळ संध्याकाळ बोलतोय आणि बापू पण नुसतं म्हणते घेतो घेतो, पण घेते कुठं. आणि असं पण जे कापडं आहे ती तिला घालायच्या लायकीची बी राहिली नाहीत. आणि किती वर्ष वापरायची तरी आता. अरे पप्प्या, तू म्हणतोयस किशाला कापडे घे म्हणून, पण तुझी तर कापडे कुठं आहे ती? अरे तुला नाही माहीत माझ्याकडे आहे नुसता शर्ट. मी जसा घरी जातोय का नाही तसा धिंगाणा घालतोय पॅन्टीसाठी. पॅन्ट घ्या पॅन्ट घ्या पण का घेना तीच. आता म्हटलंय आज पॅन्ट घ्या नाहीतर जेवत नाही. बघूया आता तरी बाप आणतंय का नाही. मी काय म्हणते पप्प्या, हां तू असल्या गोष्टीमध्ये लय हुशार आहे. मग तूच का नाही बोलत की तुझ्या फादरला जरा? हां मीच बोलतो आणि तू बस नुसतं हलवत ए पेन म्हणतोय. काय लागा तुमचं घाणीचार. थांब की जरा पाहिलं तू काटव नाही बोलतो थांब की हात पाय देतोय. बापू ओ बापू ऐका की जरा. अरे बोल की, बोलल्याशिवाय कसं ऐकणार माणूस. बापू आमच्या सगळ्यांकडे शाळेची नवीन कापड आहे ती पण आमच्या दोस्ताकडेच नाही ती. घ्या की त्याला बी. अरे आता तुझ्याकडे आहे ते ना, उद्या त्याला पण आणायची आहेत की. आणि एवढं काम झालं का नाही त्याला पण आणणार आहे मी कापडं. अहो बापू काय सारखं काम काम काम. अहो कामात तुम्हाला बी येते आणि आम्हाला बी येते. हां ती कामातनं बाजूला जरा वेळ काढून घ्या की याला बी कापडं. काय होतंय त्याला. ए गप, लय शेरडागत चुरू चुरू बोलू नकोस. आमच्या वेळी कुणी कपडे घेत होतं रे एवढं. आम्ही तर 4-4 वर्ष एकच ड्रेस वापरत होतो. आता तुमचीच लय थेरं झाल्या ती. दरवर्षी नवीन कापडं काय करता रे. आणि शाळेत गेला की गुघाण करून आणताय. अहो बापू तुमचा काळ कधीचा. अहो तवा सगळं वेगळं होतं आत्ताचं वेगळं आहे. घ्या की समजून. अरे एवढं डोकं चालवण्यापेक्षा त्या पुस्तकात डोकं घाल. आणि तुझ्या दोस्ताचं तुला जर एवढं जर वाईट वाटत असेल ना, दे की तुझा एखादा ड्रेस. हां मला शिकवतो या. हा याला का ह्याचं बापूला का लयच फायर आहे की रे. हां ती नव मग आता करायचं काय. काय करायचं म्हणजे तूच बोलला होता की बोलतो बोलतो. बघितलं ना कसं आहे बापू ती. आईला आजा ती आपल्या गावातली झेंडीन रप्पू करते का रे. वय करते की. करते ना. हां मग एक काम करूया तुझी जुनी पॅन्ट आहे ना त्याला करूया रप्पू. चालते की त्यावर. अरे माझ्या भावाचा आहे का नाही एक पांढरा फुल शर्ट आहे त्याला हाफ करून चालतंय की. हां घालत्यावर त्याला काय होतंय. अरे पण पप्प्या तुझा भावला किती मोठा आहे. त्याचा शर्टला ह्याला घातल्यावर हिला बुजगावूनच दिसेल. अरे आई घालिया आत्ताचा नाही रे तो लहान होता का नाही तवाचा आहे. अरे म्हणजे तरी किती वर्ष जर? अरे बघ की आता तरी 4-5 वर्षाचा असेल बघ. म्हणजे आपण 4थी-5वीला असेल. हां तवाचा आहे. आणि तू शर्ट आहे का नाही आता आहे माळ्यावर आणि आपण सगळ्यांनी हुडकल्यावर गावल की त्याला काय. हां काय झालं रे. वाच गप. काय घाल्या वाच. लगा भारी आहे ना रे. काय भारी आहे. अरे हेच की शर्टचं कापड. ह्या शर्टाचं कापड भारी असून काय उपयोग. असं पण माझं लय अवघड आहे आज. सगळ्यांनी शाळेची कापड घातली ती मीच नाही घातली. मास्तर काय करतं काय माहिती माझ्यासोबत.
लय टेन्शन आले. हे भावा असू दे रे, त्याला काय होतंय? पण लका तुझ्या बापूला बी कळायला पाहिजे होतं की रे. अरे बापूची काय बी चुकी नाही बघ. आमचं बापू लागा लय गरीब आहे. कधी कोणाला फसून 2 रुपये पण कमवत नाही रे. 2-2, 3-3 वर्ष स्वतःला कापड पण नाही घेत. आज येताना बघितलं स्वतःचं काकीत फाटलेलं शर्ट शिवत होतं आणि ते बघून मला पण नाही रे मागू वाटत काय. आणि गावातली माणसं काम करून घेतात आणि पैसे पण नाही तर देत. कसं घेणार रे बापू कापड? हे लगा असलं काय बोलू नको लगा, मला बी लगा लय वाईट वाटतं लगा. असू दे. बसा बसा खाली. ए तू बरा हा काय रे? अरे रोज तुला सांगतोय शाळेचे कपडे घालून ये. हा मी काय तुला मूर्ख वाटलो का? ही तुला काही धर्मशाळा वाटली का? कसली पण कपडे रंगीत बेरंगी घालून इच्छिल तू? हा चल बाहेर बाहेर रुपायला. आपला नियम म्हणजे नियम. ऑन द रेकॉर्ड बोलतोय. चल बाहेर हो. अहो सर ते बाहेर हो म्हटलं कळतं का तुला? अहो सर ते काय झालं माहिती आहे का? आव सर काय झालं माहितीये का? बस खाली खाली बस. एकतर वरचा शाळेचा शर्ट गाठलाय, खाली वेगळं गाठलंय. हा तुला बसू दिलाय ते बाकी. हा बसतोय की. एका बुकीतच पाडील. बस खाली. रडतोय कशाला? तुला सांगू दे का ओरडते कशाला? किशा चल की, तुला काही वेगळं सांगतो का अजून? उद्या येतो सर घालून. चल बाहेर उपायला. आपला नियम म्हणजे नियम. तुला आवून दिली रेकॉर्ड सांगतोय. चल बाहेर उपायला. चल 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 चल. चला राहिलेला पाठ आपण उद्या शिकूया. चला. अरे शाळा चालून एवढी दिवस झाली तर फाटके बँड आणि बटन असले शर्ट घालून येते. फाटके बर्ड्याचं किल्डे. ए तुम्ही काय हसताय ग? सगळ्यांची परिस्थिती सारखी नसती, त्याच्या मागं काहीतरी कारण असते. म्हणून काय आपण त्याची चेष्टा करायची का? चला ग बाया.